दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, शहर उपजीविका केंद्र खोपोली या सुंदर अशा वास्तूचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उद्घाटन झालं असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो। आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आमच्या सन्माननीय जयश्री आणि निंदे, सन्माननीय रणजित पवार मुख्य अधिकारी, सन्माननीय श्वेता बाराटे विभाग प्रमुख आणि आमचे लता हरिभाऊ कदम, किरण दिलीप गायकवाड, सुवर्ण सुरेश वाघमारे, आमचे भाऊ सनस असतील आणि निंदे असतील, आपण सारे या ठिकाणी आमचे सुरेसर उपस्थित आहेत। आपण सारे जण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की ग्रामीण भागामध्ये बरेचसे भूमिपूजनाचे आमचे कार्यक्रम सुरू होते। आज आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रमांचं आयोजन ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांनी केलं होतं आणि त्यातच या कार्यक्रमाचं टायमिंग मी त्या ठिकाणी जयश्रीताईला दिलेलं होतं, परंतु वेळेवर पोहोचू शकलो नाही, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो। आपण साऱ्या बऱ्याच वेळापासून उपस्थित आहे। खरं तर बचत गटाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत या साऱ्या योजनांच्या माध्यमातून राज्य शासनाचं उद्दिष्ट एकच आहे की आपण साऱ्या जणी पाहताय की मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर दीनदयाल अंत्योदय योजना असेल, अनेक योजना महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आणलेल्या आहेत आणि या साऱ्या योजनांचं उद्दिष्ट एकच आहे की माझी सर्वसामान्य असणारी महिला भगिनी ही सक्षम झाली पाहिजे। आतापर्यंत फक्त चूल आणि मूलपर्यंत मर्यादित असणारी ही महिला भगिनी आता घराचा उंबरठा ओलांडून आता खऱ्या अर्थाने बाहेर पडलेली आहे आणि बाहेर पडलेल्या महिला भगिनींना आपल्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करायचं असेल तर महिलांना सर्व क्षेत्रामध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या साऱ्या योजना रणजितजी आपल्याला महिला बहिणींपर्यंत पोहोचवायच्या आहेत। ज्या ज्या अडचणी असतील बँकांमध्ये शासनाचे बरेचसे निर्देश असतात, परंतु तरीही बँकाचे काही कर्मचारी ऐकत नाही, परंतु तुम्ही अशी काही घटना असेल तर ते सुद्धा आम्हाला सांगा। परंतु आता ICICI बँकेकडे आता तुम्ही सांगितले की सामंजस्य करार त्या ठिकाणी बचत गटाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी ICICI बँक सुद्धा पुढे आलेली। आतापर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त कर्ज आतापर्यंत आपण या योजनांना या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु पुढील काळामध्ये सुद्धा फक्त शासनाच्या योजना आहेत परंतु त्या युटिलाइज केल्या पाहिजे, त्यासाठी बराचसा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे। मी जयश्रीताईला पण सांगितलं की ज्या शासनाच्या योजनेमातून ज्या माझ्या महिला भगिनी आपण घरगुती वस्तू तयार करत असाल त्या ठिकाणी बाजारामध्ये विकला गेला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या महिला भगिनींना सक्षमीकरणासाठी प्राधान्य मिळेल। तर योजना अनेक आहेत, अनेक तुम्ही आणताय जे आपण सार्वजनिक करतोय, परंतु ज्या कागदावर राहतात महिला भगिनींना मात्र तयार केलेला माल सुद्धा विकता येत नाही, विकलेल्या मालाचं दाम मिळत नाही। शेतकऱ्याची जी परिस्थिती तीच बचत गटाच्या महिलांची आणि मग या महिलांना जर आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करायचं असेल तर 10 पर्यंत पोहोचलो पाहिजे। आपण त्या योजना राबवल्या पाहिजे। योजना राबवत असताना महिलांनी तयार केलेलं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट मार्केटमध्ये गेले पाहिजे। आपण त्या संदर्भात राज्य शासनाचा मी येत्या अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करणार आहे की जे जे डिमांड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत या डिमांडमध्ये पहिल्यांदा प्राधान्य बचत गटाच्या महिला भगिनींच्या मालाला त्या ठिकाणी दिलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल। तेव्हा खऱ्या अर्थाने माझी महिला भगिनी घरी आपलं घरकाम करून मुलांना शिक्षण देत असताना, आपलं कुटुंब चालवत असताना त्याच माध्यमातून आपली उपजीविका करण्यासाठी
आपण जे काही आपण या ठिकाणी प्रशिक्षण देत असता त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे जे बचत गट तयार होत आहेत हे बचत गट एकत्रपणे येऊन यांचा येणारं प्रोडक्ट जे आहे हे प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी आपण जे राज्य सरकारने उचललेलं आपलं पाऊल आहे याच्यामध्ये मोठं आपल्याला नव्याने आपल्याला ही एक अंमलबजावणी करावी लागेल. आणि हा प्रयत्न सातत्याने कर्जत असेल खोपोली असेल या दोन्ही शहरामध्ये बाजारपेठामध्ये माझा तो प्रयत्न आहे की लवकरात लवकर आपल्याला महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटाच्या ज्या काही राज्य शासनाच्या योजना आहेत या साऱ्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी माझ्या महिला भगिनींना मिळाला पाहिजे. स्मॉल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत. फक्त आता जयश्रीताई फक्त पापड लोणचं यापुरते बचत गट मर्यादित राहिलेले नाही तर आता आपल्याला पुढे यायचं आहे. आणि मग याच्यामध्ये आता कॉस्मेटिक मध्ये बरेचसे आयटम्स आहेत आपल्याला नवीन बरेचसे छोटे स्मॉल इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये महिला भगिनींना पुढे आणा त्याच्यामध्ये आपले बचत गट पुढे आले पाहिजेत. अशा योजना आमच्याकडे घेऊन या. त्या संदर्भात सुद्धा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आपल्याला लागेल ते सहकार्य करण्याची भूमिका या मतदारसंघाचा आमदार आणि तुमचा भाऊ म्हणून आमची असेल असं अभिवचन तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने देतो. कारण जे उद्दिष्ट ठेवून आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारेजण काम करत आहोत. आमचं उद्दिष्ट एकच आहे. ज्या बहिणींना आम्ही लाडक्या बहिणी म्हणून संबोधलं गेलेलं आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहताय की प्रत्येक घरामध्ये एक लाडकी बहीण आम्ही उभी केलेली आहे. त्या लाडक्या बहिणीला आधार म्हणून आपण त्या ठिकाणी आपण त्यांना महिला सक्षमीकरणाचं ते पाऊल म्हणून ती लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे आणि या योजनेचा लाभ हा प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी मिळत आहे. आपण सारेजण उपस्थित आहेत. आपल्याकडे किती महिला भगिनीला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो हात वरती का ऑलमोस्ट सगळ्याच असतील बघा. म्हणजे एवढा सगळा या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी मिळत आहे. आणि हेच उद्दिष्ट आहे राज्य सरकारचं की लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं महिलांना प्राधान्य दिलं जावं महिलांबरोबर अन्याय अत्याचार दूर होऊन महिला त्या खऱ्या अर्थाने सक्षम व्हाव्यात. आणि आजची परिस्थिती तर बदललेली आहे. आज घरातील नवरा म्हणतो तुला लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील तर मला 500 रुपये तरी त्या ठिकाणी दे. ही परिस्थिती बदललेली आहे. मुलाचं ऍडमिशन असेल मुलाचे फीज असेल ती सुद्धा आपली महिला आपल्या हक्काने आपल्या अकाउंटवरून ते पैसे काढून आपल्या कुटुंबासाठी वापरू शकते. एवढं सक्षम आज सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे आपण काळजी करण्याचं कारण नाही. आपण हे जे सभागृह आज या ठिकाणी उभं केलेलं आहे हे शहर उपजीविका केंद्र या ठिकाणी जयश्रीताई याच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला स्किल आपल्या महिलांसाठी उपलब्ध करून देता येईल जे काही शिबिर आपल्याला घेता येतील जेवढे आपल्याला या ठिकाणी बचत गटाच्या ज्या महिला असतील त्यांना ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी उभं करा. याच्या माध्यमातून महिला या माध्यमातून तयार झाल्या पाहिजेत. त्यांच्याकडनं प्रोडक्ट तयार केलं पाहिजे. मग रणजितजी आपण एकत्रपणे येऊन एखादं स्टेशन असेल बाजारपेठ असेल अशा ठिकाणी एखादा आता पुढील काळामध्ये बाकी विकास कमी केला तर चालेल पण आपण जास्त प्राधान्य देणार आहोत ते महिला सक्षमीकरणासाठी. आपण महिला बचत गटाचा येणारं जे प्रोडक्ट आहे त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ. तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं. पुन्हा एकदा आपण साऱ्या बराच वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात. मला हा कार्यक्रम संपूर्ण ठाण्यामध्ये पोहोचायचा आहे त्यासाठी बऱ्याच वेळापासून उपस्थित आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की मला फार उशीर झाला परंतु आपला लाडका भाऊ म्हणून आपण साऱ्यांनी मला या मतदारसंघाचं आमदार करण्यासाठी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी जे योगदान दिलेलं आहे ते कदापि विसरणार नाही. त्याबद्दल आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या महिला भगिनींचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की या मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि माझं दुसरं पर्व म्हणून जे सुरू झालेलं आहे ते आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्या समोर उभा आहे. त्यामुळे सातत्याने पुढील 5 वर्षामध्ये राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत महिला सक्षमीकरणासाठी त्या साऱ्या योजनांचा लाभ माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला भगिनींना झाला पाहिजे. यासाठी जयश्रीताईचं आम्ही नेतृत्व या ठिकाणी तिला दिलेलं आहे. तिला सांगितलेलं आहे की खोपोली शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल ज्या ज्या महिला भगिनी असतील त्या साऱ्या महिला भगिनींना
राज्य शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या योजना आहेत त्या साऱ्या योजनांचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। आम्ही सारेजण एकत्रपणे हा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। सातत्याने आपल्याला ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य लागेल नक्कीच आपला भाऊ म्हणून आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहू असं अभिवचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र।